सध्या तरी आम्ही 4 गेटचं नियोजन केलेलं आहे. म्हणजे आपण 4 बफरमध्ये जो आता नव्यानेच आपल्याकडे हस्तांतरित झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण 4 नवीन गेट ओपन करण्याचं नियोजन आहे. परंतु 1 मेला आम्ही सध्या मुरदोलीचं जे गेट आहे, ते आपण आता ओपन करणार आहोत. गोंदियापासून अगदी जवळ आहे. तुम्ही गोरेगाव क्रॉस करून थोडंसं समोर गेलात, की हे गेट आहे. गोंदियामध्ये स्थायिक आणि तिकडून घुमाऱ्यावरनं सुद्धा हायवेवरनं येणारे जे पर्यटक आहेत, ते या गेटचा आनंद घेऊ शकतील. या भागामध्ये टायगर प्रेझेन्स आहे आणि जो गोंदिया कोहमारा जो रस्ता आहे, मुख्य रस्ता, त्याच्या दुतर्फा हा सफारी रूट असणार आहे. दोन्ही बाजूला 2 रूट्स आपण वेगवेगळे याच्यामध्ये तयार करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर या गेटवरती ज्या जिप्सीज आणि जे गाईड्स असणार आहेत, ते स्थानिक मुरदोली गावातले आणि त्या ग्रामपंचायतींचे असणार आहेत. त्यामुळे स्थानिकांना यातनं रोजगार उपलब्ध होणार आहे आणि पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन बुकिंग तर तिकडूनच होणार का आपल्याला? नाही, ऑनलाईन बुकिंग आपली जी नवेगाव नागझिऱ्याची किंवा सर्वच टायगर रिझर्वची जी ऑनलाईन महाराष्ट्र गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, त्याच्यावरच याची ऑनलाईन बुकिंग उपलब्ध होणार आहे. सुरुवातीला 10 स्लॉट्स आपण ओपन केलेले आहेत. या 10 स्लॉट्समध्ये लोकांनी जोपर्यंत जिप्सीज होत आहेत, म्हणजे आता खरेदी प्रक्रिया अजून लोकांची सुरू आहे, कारण की हा संपूर्ण उपक्रम हा तिथल्या स्थानिक लोकांसाठी तयार केलेला उपक्रम आहे. त्यामुळे शासन कोणतंही याच्यामध्ये वाहन स्वतःचं लावणार नाहीये. लोकांनीच आपल्या जिप्सीज त्याच्यामध्ये लावायचे आहेत आणि या जिप्सीसाठी सुद्धा आपण फाउंडेशनमधनं सॉफ्ट लोन तिथल्या स्थानिक लोकांना प्रोव्हाइड केलेलं आहे. आता गाईड सिलेक्ट करण्याची प्रक्रिया सुद्धा, म्हणजे निसर्ग मार्गदर्शक म्हणून जे लोक काम करणार आहेत, ते सुद्धा स्थानिक गावातले असणार आहेत. त्याची सुद्धा प्रक्रिया आम्ही आता या आठवड्यामध्ये सुरू करत आहोत. जे पर्यटक राहणार त्यांची स्वतःची गाडी त्यांना मिळते ना? नाही, सुरुवातीला जोपर्यंत पर्याप्त मात्रा जिप्सींची होत नाही, तोपर्यंत आपण काही काळासाठी पर्यटकांची स्वतःची गाडी अलाव करू शकतो. परंतु निसर्ग मार्गदर्शक म्हणजे गाईड सोबत नेणे कंपल्सरी असणार आहे आणि लवकरच आपण प्रयत्न करणार आहोत की जिप्सीनीच हा टुरिझम व्हावा. कारण की पावसाळ्यातही आपलं हे गेट उघडं सुरू राहणार आहे. ते बफरमध्ये असल्या कारणाने आपण ते 12 महिने सुरू ठेवू शकतो आणि त्यावेळी मग कधी पर्यटकांची स्वतःची गाडी फसणे वगैरे हा प्रकार होऊ शकतो. त्या दृष्टीनं आपण एकसारख्या व्हेकल्स जे आहेत त्या तिथं वापरणार आहोत.